आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट, यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट, सिमेंट पेंट, वॉटरप्रूफ पेंट, याचबरोबर फरशी बसवण्यासाठी केमिकल, वॉल पेंट, सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत। बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स, दिल्ली विशीजवळ कोठारी हाइट्स, बाजारतळ, श्रीगोंदा। प्रोप्रायटर हिंगणे मेजर। मोबाईल नंबर 9561852818 700545069। एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग बर्जर पेंट्स। रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर पेंट्स, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक गावात गृहसंवाद अभियान राबवणार, मोहन भागवत यांचं उद्गार। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक दिल्ली येथे संपन्न, याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। 7 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक 4, 5, 6 जुलै रोजी केशवकुंज दिल्ली येथे नुकतीच संपन्न झाली। त्यानिमित्त केशवकुंज येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बैठक संबंधी माहिती दिली। बैठकीत पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय भोसबाळे यांचे मार्गदर्शन लाभले। आंबेकर यांनी सांगितले की प्रांत प्रचारक बैठकीत संघाच्या शताब्दी वर्षाच्या योजनेवर चर्चा झाली। शताब्दी वर्षादरम्यान समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून ग्रामीण भागात मंडल स्तरावर आणि शहरी भागात वस्ती स्तरावर हिंदू संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे। सध्या देशात संघ रचनेनुसार 58,964 मंडले आणि 44,055 वस्त्या या हिंदू संमेलनामध्ये समाजातील उत्सव, सामाजिक एकता आणि सलोखा, पंचपरिवर्तन या विषयावर चर्चा होणार आहे। त्याचप्रमाणे समाजात सलोखा आणि समरसता वाढविण्यासाठी 11,360 खंड म्हणजेच नगर स्तरावर सामाजिक सलोखा बैठकीचे आयोजन केले जाणार आहे। संघ रचनेनुसार देशातील 924 जिल्ह्यांमध्ये प्रमुख नागरिक गोष्टींचे आयोजन केले जाईल। समूह, व्यवसाय आणि वर्गानुसार होणाऱ्या संगोष्ठीमध्ये भारताचा विचार, भारताचा गौरव, भारताचे स्वत्व या विषयावर चर्चा होईल। ते पुढे बोलताना म्हणाले की गृहसंपर्क अभियानांतर्गत प्रत्येक गाव आणि प्रत्येक वस्तीतील जास्तीत जास्त घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल। या शताब्दी वर्षातील सर्व कार्यक्रमांचा उद्देश व्यापक स्वरूपात भौगोलिक आणि सामाजिक दृष्ट्या समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सर्व कामांमध्ये त्यांचा सहभाग असावा असा आहे। हे अभियान सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी असेल। विजयादशमी उत्सवाने शताब्दी वर्षाचा हा शुभारंभ होणार आहे। देशभरात आयोजित विजयादशमी उत्सवामध्ये सर्व स्वयंसेवक सहभागी होतील। ते पुढे म्हणाले की देश पुढे जात आहे, आर्थिक आणि तांत्रिक प्रगती करत आहे, परंतु केवळ आर्थिक किंवा तांत्रिक दृष्ट्या पुढे जाणे पुरेसे नाही। आपल्या समाजाची वैशिष्ट्ये, राष्ट्राचं विशेष गुण तसेच समाजातील सर्व नागरिकांची काळजी घेणे, पर्यावरण संरक्षण, कुटुंबात जीवन मूल्यांचं रक्षण करणं, सामाजिक जीवनात आपापसात सलोखा राखणं, पंचपरिवर्तनाचे हे विषय समाजापर्यंत पोहोचविले जातील। या संदेशाला शताब्दी वर्षाच्या सर्व कार्यक्रमातून माध्यमातून समाजात घेऊन जाणार आहोत। जर समाज यावर विचार करेल आणि त्यात सहभागी होईल तर आपली ही प्रगती एकतर्फी नसेल, तर ती सर्वसमावेशक असेल आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाता येईल, असं त्यांनी बोलताना सांगितलं। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम्स 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ता जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।